हॅलो. तर आज आपण बनवणार आहोत महाराष्ट्रीयन पद्धतीचं वरण. तर त्यासाठी मी घेतलेली आहे कुकरमध्ये 4 प्रकारच्या डाळी. तर मूग डाळ घेतलेली आहे, उडीद डाळ थोडीशी घेतलेली आहे, त्यानंतर मसूर डाळ आणि तूर डाळ. तूर डाळ मी जास्त वापरली नाही आहे कारण तूर डाळीमुळे ॲसिडिटी होते. जर तुम्हाला ती जास्त प्रमाणात वापरायची असेल, आवडत असेल तर तुम्ही ती वापरू शकता. त्यानंतर मी ती डाळ शिजवून घेतलेली आहे. तर फोडणीसाठी जे आहे लागणार आपल्याला ते साहित्य आहे जिरं, मोहरी, लसूण, कढीपत्ता, हिरवी मिरची आणि बारीक चिरलेला कांदा. तर हे सगळं आपल्याला तेलामध्ये त्याची फोडणी द्यायची आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी हळद पण घालायची आहे आपल्याला नंतर. आणि जी आपण डाळ शिजवून घेतलेली आहे ती त्याच्यामध्ये ओतायची आहे. तर असे छान महाराष्ट्रीयन पद्धतीचं वरण राहतं. तुम्ही त्याच्यामध्ये म्हणजे जे तुम्हाला जर घट्ट हवं असेल तर तसं ठेवू शकता, थोडं पाणी ॲड करू शकता पातळ हवं असेल तर. आणि वरून आपल्याला बारीक चिरून कोथिंबीर घालायची आहे. आणि मस्त गरम गरम भातासोबत वरण आणि तूप एक नंबर कॉम्बिनेशन लागतं. तुम्ही नक्की ट्राय करा. आणि अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्ही टोमॅटोसाठी ऑप्शनल आमसूल यूज करू शकता, त्याने ॲसिडिटीचा त्रास आपल्याला कमी होतो. थँक्यू.